नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील हृदयाच्या तळापासून स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जिल्हा न्यायालय भरती 2023-24 बाबत जे शिपाई पद आणि कनिष्ठ लिपिक पद आहेत यातील जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण तसेच अति संभाव्य प्रश्नांचं विश्लेषण इथे बघत आहेत। त्यामधील आजचा आपला भाग क्रमांक लेकरांनो जवळपास 16 भाग आज आपण इथे बघणार आहेत। जे विद्यार्थी मित्र आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रांपर्यंत लिंक लेकराव नक्कीच काय करा पोहोचवा। तर चला विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया न घालता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। पण त्याआधी सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हटलं तर जिल्हा न्यायालय भरती 2023-24 बाबत आपण एक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच इथे लॉन्च केलेली आहे। या बॅचचा कालावधी 4 महिन्याचा आहे। बॅचचा कालावधी 4 महिन्याचा आहे। फक्त 149 रुपयाला तुम्हाला ही बॅच उपलब्ध करून दिलेली आहे। 149 रुपयाची फी आहे। यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आणि व्याकरण याचे रेकॉर्डेड स्वरूपामध्ये व्हिडिओ तिथे मिळणार आहेत। ते व्हिडिओ तुम्ही बघायचे, प्लस तुम्हाला त्याच्या नोट्स सुद्धा तिथे भेटणार आहेत। ज्या विद्यार्थी मित्रांना ही बॅच परचेस करायची आहे त्यांनी माझा मोबाईल नंबर आहे 93 70 70 66 79 93 70 70 66 79 मला व्हॉट्सअपला केव्हाही मेसेज करा किंवा आपली डायरेक्ट द एके अकॅडमी ही ऍप डाउनलोड करा, तिथून तुम्ही ही बॅच परचेस करू शकता। त्यानंतरला सराव पेपरची बॅच आहे, 51 रुपये तिची फी आहे। या 51 रुपयाच्या बॅच मध्ये तुम्हाला 12 सराव पेपर भेटणार आहे। 12 सराव पेपर भेटणार आहेत। 3 सराव पेपर मराठी व्याकरणाच्या, 3 सराव पेपर तुम्हाला सामान्य ज्ञानच्या, 3 सराव पेपर तुम्हाला इंग्लिश व्याकरणाच्या आणि 3 सराव पेपर तुम्हाला भेटणार आहेत त्या चालू घडामोडीच्या। आता मी तुम्हाला खूप वेळेस सांगितलं इंग्लिश व्याकरण 99.99% आपल्याला इंग्लिश व्याकरण विचारलं जाणार नाहीये, त्यामुळे तिकडे जास्त लक्ष द्यायचं नाही। लक्ष द्यायचं ते आपण मराठी व्याकरणावरती आणि सामाजिक जीएस वरती। या दोन गोष्टी आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत। भरपूर मुलांचे कमेंट येतात की सर एक्झाम कधी होईल, एक्झाम कधी होईल। तर लेकरांनो, तुमची एक्झाम मी खूप वेळापासून सांगतोय 20 जानेवारी नंतर तुमची एक्झाम होण्याची शक्यता आहे। 20 जानेवारी पर्यंत तुमचा चांगल्या पद्धतीने अभ्यास तिथे झाला पाहिजे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपली अशी ताकद लावून 20 जानेवारी पर्यंत तुम्ही अभ्यास करा। ज्यांना ही बॅच घ्यायची त्यांनी घ्या। 51 रुपयाच्या बॅच मध्ये तुम्हाला मॅरेथॉनचे लेक्चर सुद्धा भेटणार आहेत। संपूर्ण भूगोल, संपूर्ण इतिहास, संपूर्ण बाब्या अर्थशास्त्र, आपलं म्हणतो राज्यशास्त्र, ओके, अर्थशास्त्र तर आपल्याला येणारच नाही। तर या गोष्टी लक्षात ठेवा आणि या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, इथे अभ्यास करायचा आहे। ही 51 रुपयाची टेस्ट सिरीज घेऊनही तुम्हाला 100% फायदा होईल। 149 रुपयाची बॅच घेऊनही तुम्हाला फायदा होईल। काही अडचण असेल तर माझा नंबर तुमच्याकडे आहे, केव्हाही तुम्ही मला कॉल करू शकतात। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजचा पहिला क्वेश्चन म्हणजे काय तर योग्य जोड्या लावा। योग्य जोड्या लावा। रायगड, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या बाजूला दिले त्यांचे वैशिष्ट्य। आता रायगड जिल्हा म्हटलं तर रायगड जिल्ह्याचं जुनं नाव होतं कुलाबा। रायगड जिल्ह्याचं जुनं नाव काय होतं पराव? कुलाबा। रायगड जिल्ह्याचं कुलाबावरून 1 मे 1981 ला रायगड केलेले आहे। 1 मे 1981 ला काय केले? रायगड केलेले आहे। रायगड या जिल्ह्या बाब्या रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे। राज्याभिषेक झालेला आहे। कधी झालाय राज्याभिषेक? हा झालाय 6 जून 1674 ला। 6 जून 1674 ला छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती म्हणले। छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आपल्याला रायगडला बघायला भेटते। तर जिजाऊ माता यांची समाधी आपल्याला पाचडला रायगड मध्येच बघायला भेटते। तो मुद्दा लक्षात ठेवा। रायगड रायगड हा डोंगरी किल्ल्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। डोंगरी किल्ले, डोंगरी किल्ल्यांचा जिल्हा म्हणून आपल्याला रायगडला ओळखता येतं। त्यानंतरला जर रायगडचा विचार केला तर मिठागारांचा हा जिल्हा आहे। काय? मिठागारांचा जिल्हा आहे। रायगडचं कलिंगड प्रसिद्ध आहे। रायगड हा मिठागारांचा जिल्हा म्हणून आपण तिथे ओळखतो। ज्या विद्यार्थी मित्रांनी रायगड जिल्ह्यामधून फॉर्म भरलेला असेल जिल्हा न्यायालयाला त्यांना असे क्वेश्चन 100% विचारले जाईल। तर मिठागारांचा जिल्हा म्हणजे पुरावा रायगड जिल्हा आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा म्हणजे याचं जुनं नाव औरंगाबाद असे आहे। जुने नाव काय? औरंगाबाद आहे। त्याचे प्राचीन नाव काय आहेत? प्राचीन नाव खडकी आहेत। खडकी, प्राचीन नाव खडकी आहेत। खडकीवरून औरंगाबाद करण्याचं काम मुघल बादशाह औरंगजेबने केलेले आहेत। पण औरंगजेब जेव्हा औरंगाबाद मध्ये एक शासक होता, औरंगाबाद मध्ये तो जेव्हा सत्ता सांभाळत होता मुघल बादशाहच्या आधी, म्हणजे त्याच्या वडिलांची सत्ता होती मुघल बादशाह म्हणून, मुघल बादशाह शहाजहा,
त्यावेळेस याने काय केलेलं आहे, खडकीचं औरंगाबाद केलेलं आहे. औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर हे शहर खाम नदीच्या काठावर वसलेलं एक शहर आहे. खाम नदीच्या काठावर बसलेले एक शहर आहे. जगप्रसिद्ध वेरूळ अजिंठा लेणी आपल्याला औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये बघायला भेटते. जगप्रसिद्ध, इतिहास प्रसिद्ध देवगिरीचा किल्ला, त्याला आपण दौलताबादचा किल्ला म्हणतो, हाही आपल्याला इथे बघायला भेटतो. मुघल बादशाह औरंगजेब याची समाधी महाराष्ट्रामधील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. कोणाची? मुघल बादशाह औरंगजेबची समाधी इथे आपल्याला बघायला भेटते. तर 52 दरवाजांचं शहर म्हणून आपण औरंगाबादला ओळखतो. काय? 52 दरवाजांचं शहर आहे. मराठवाड्याची राजधानी म्हणून आपण ओळखतो. औरंगाबादमध्ये 9 तालुक्यांचा समावेश होतो. किती तालुके? 9 तालुके आहेत. औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा सीताफळासाठी प्रसिद्ध आहे. सीताफळासाठी प्रसिद्ध असणारा हा महत्वाचा एक जिल्हा आपल्याला बघायला भेटतो. कोणता? छत्रपती. आपल्या भारतातली सर्वात प्राचीन लेणी म्हणून आपण ज्या लेणीकडे बघतो, पितळखोरा लेणी, ही पितळखोरा लेणी सुद्धा आपल्याला संभाजीनगर या जिल्ह्यामध्येच बघायला भेटते. कोल्हापूर महाराष्ट्राची एक ऐतिहासिक राजधानी म्हणून आपण कोल्हापूरला बघतो. महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी आहे. कोल्हापूर हे चित्रपट नगरी आहे. राजा हरिश्चंद्र हा पहिला मराठी चित्रपट कोल्हापूरमध्ये तयार केले गेलेला आहे. कोल्हापूरमध्ये काय आहेत बाब्या? गुळाची बाजारपेठ आहेत. कोल्हापूरमध्ये काय आहे बाब्या? कोल्हापूरमध्ये लय महत्वाची पंचगंगा नदी बाब्या, पंचगंगा नदी आहे. पंचगंगा नदीची एक उपनदी आहे भोगावती, लक्षात घ्या. पंचगंगा नदीची महत्वाची नदी आहे कोणती? भोगावती. या भोगावती नदीवरती काय आहे? तर या भोगावती नदीवरती राधानगरी नावाचं धरण आहे. राधानगरी नावाचं धरण आपल्याला भोगावती नदीवरती बघायला भेटतं. तोही पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवणं काय आहे तेवढंच गरजेचं आहे. त्यानंतरला सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा, भारतातले पर्यटन जिल्हा म्हणून आपण याला ओळखतो. सिंधुदुर्ग हा जिल्हा कोकणातील सर्वात दक्षिणेकडचा जिल्हा आहे. कोकणातील दक्षिणेकडचा जिल्हा आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणारा हा जिल्हा म्हणून आपण ओळखतो. पुरावा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारा जिल्हा कोणता आहे? तर कोकणातील हा सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारा जिल्हा आहे. कोणता? सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणारा जिल्हा म्हणून आपण याला ओळखतो. तिथे अंबोली नावाचं ठिकाण आहे. अंबोली नावाचं ठिकाण आहे. तिथं सर्वात जास्त पावसाचं ठिकाण आहे. सर्वात जास्त पावसाचं ठिकाण आहे. जास्त पाऊस पडतो इथे. अंबोलीला आपण महाराष्ट्राची चेरापुंजी असे म्हणतो. आपल्याला क्वेश्चन पडू शकतो. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस, सिंधुदुर्ग जिल्हा शिपाई, काय जिल्हा आपले जिल्हा न्यायालय जे आहेत तेथे. ओके, काय क्वेश्चन बनू शकतो की खालीलपैकी महाराष्ट्रातील चेरापुंजी हे कोणत्या जिल्ह्यात आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. त्यानंतर आपल्याला क्वेश्चन बनू शकतो पुराव. काय क्वेश्चन बनू शकतो? तर छत्रपती शिवाजी महाराजांची एकमेव मंदिर आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला भेटतात. तर छत्रपती शिवाजी महाराजांची एकमेव मंदिर जे महाराष्ट्रामध्ये आहेत ते खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ते सिंधुदुर्ग नावाच्या जिल्ह्यामध्ये आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आणि त्यांच्या पायाचा ठसा सिंधुदुर्ग नावाच्या जिल्ह्यामध्ये आहेत. हा लाईक झपाझपा पोट्यावर लाईक करीत जा व्हिडिओला मस्तपैकी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 2, 1, 4, 3. मी चेंडू खेळतो वाक्यातील काळ ओळखा. आता आपल्याला माहिती आहे मराठी व्याकरणामध्ये मुख्य 3 काळांचा समावेश होतो. भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. किती काळांचा समावेश होतो लक्षात घ्या. काळ इथं शिकून घ्यायचे आपल्याला. आता भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. एक क्वेश्चन तुम्हाला इथे फिक्स आहे. काळाचे मुख्य 3 प्रकार आहे. बरोबर, काळाचे मुख्य किती प्रकार आहेत? 3. एक भूतकाळ, पहिला प्रकार आहे भूतकाळ. दुसरा काळाचा प्रकार आहे वर्तमान काळ आणि काळाचा पुरावा तिसरा प्रकार आहे भविष्यकाळ. भूतकाळ, वर्तमान काळ आणि काय लेकरांनो हे पट्ट्याओ भविष्यकाळ. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ असे काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत. भूतकाळ, वर्तमान काळ आणि काय? भविष्यकाळ. मग भूतकाळ म्हणजे काय, वर्तमान काळ म्हणजे काय आणि भविष्यकाळ म्हणजे काय? चला झपाझपा आपल्याला काय करायचं हे लक्षात घ्यायचं आहे. ओके, तर द्या लक्ष. भूतकाळ कायला म्हणायचं, वर्तमान काळ कायला म्हणायचं, भविष्यकाळ कायला म्हणायचं? जर एखादी क्रिया घडून गेली असेल असा अर्थबोध होत असेल तर त्याला आपण भूतकाळ म्हणायचं. एखादी क्रिया जर घडून गेली असेल असा अर्थबोध होत असेल तर त्याला भूतकाळ म्हणायचं. गवळी काय म्हटलं? गवळीने धार काढली.
काढली होती. गवळीने धार काढली होती. आजीने गोष्ट सांगितली होती. काय? गवळीने धार काढली होती. म्हणजे भूतकाळामध्ये आता आपल्याला काळ हा पूर्णपणे क्रियापदावरून ठरावा लागतो. काळ हा पूर्णपणे कशावरून ठरावा लागतो? काळ हा पूर्णपणे क्रियापद. काळ हा पूर्णपणे क्रियापदावरून ठरावा लागतो. क्रियापदावरून. जर तुम्हाला वाक्यातलं क्रियापद कळालं तर तुम्हाला वाक्यात काळ कळेल. जर तुम्हाला क्रियापद कळालं नाही तर तुम्हाला वाक्यातला काळ कळणार नाही. म्हणजे तुम्हाला काळ हा पूर्णपणे क्रियापदावरून ठरावा लागतो. आणि भूतकाळ जर ठरवायचा असेल तर भूतकाळात क्रियापद वापरले जातात. होता, होती, होती, होते. होता, होती, होते. लक्षात ठेवायचं. जर वाक्याच्या शेवटी असे शब्द आले, होता, होती, होते, होता, होती, होते, असे जर वाक्याच्या शेवटी शब्द आले किंवा वाक्यामध्ये क्रियापद आले, असे जर वाक्यामध्ये क्रियापद आले तर त्याला आपण भूतकाळ द्यायचं. काय द्यायचं? भूतकाळ द्यायचं. होता, होती, होते. आम्ही शेतात जात होते. आम्ही शेतात जात होतो. मी शेतात जात होतो. मी शेतात जात होतो. गवळी धार काढत होता. होता आता काढतो का माहित नाही. आम्ही गावाला जात असे. असे असा सुद्धा शब्द इथे वापरला जातो. लक्षात घ्या. आम्ही गावाला जात असे. कुठं? भूतकाळामध्ये. म्हणजे हे क्रियापद भूतकाळात वापरले जातात. वर्तमान काळ म्हणजे एखादी क्रिया जर चालू असेल तर त्याला आपण वर्तमान काळ म्हणायचं. क्रिया जर घडून गेली असेल तर त्याला भूतकाळ म्हणायचं. क्रिया जर चालू असेल तर त्याला आपण वर्तमान काळ म्हणायचं. मग वर्तमान काळासाठी क्रियापद आपण काय वापरतो? आहेत, राहतो, खेळतो, चालतो, बोलतो. मी चांगला बोलतो. मी चांगला शिकवतो. मी अभ्यास करतो. मी चेंडू खेळतो. म्हणजे काय झालं? तो हा क्रियापद इथे आलाय. तो आहे. मी जेवण करत आहे. काय करतो? एखाद्याने फोन केला, हे काय करतो रे? तू काय म्हणशील? मी जेवण करतो. तिचं तुला फोन आला. ती बाब्या संग बसली हॉटेलमध्ये पिझ्झा खायला. बाब्या तुला माहित नाही तरी तू तिला म्हणतो तू काय करती? ती म्हणते काय नाही रे बाब्या, सकाळपासून उपाशी. सकाळपासून उपाशी, आता काहीतरी बनवून खाते. आबे रताळ्या, सुधार बाब्या, तुला गरजेचं आहे सुधारणं. ओके. तर अशा पद्धतीचे वर्तमान काळामध्ये क्रियापद लागू होतात. भविष्य काळ म्हणजे एखादी क्रिया घडणार असेल. क्रिया काय घडणार असेल तर त्याला आपण भविष्य काळ असे म्हणतो. जर एखादी क्रिया घडणार असेल तर त्याला आपण भविष्य काळ म्हणतो. मी उद्या गावाला जाईल. मी गावाला जाणार आहे. गवळी धार काढेल. आजी गोष्ट सांगेल. काय म्हटलं? काढेल, सांगेल. बाबा शेतात जाईल. आई स्वयंपाक करेल. काय? भविष्यात. जर वाक्याचा अर्थबोध असा होत असेल, जर क्रिया नंतर घडणे म्हणजे नंतर म्हणजे 1 मिनिटानंतर जरी घडेल, 1 तासानंतर जरी घडेल तरी चालेल. जर क्रिया नंतर घडणार असेल, जर क्रिया नंतर घडणार असेल असा अर्थबोध जर तुला झाला असेल तर त्याला तू भविष्य काळ असे म्हणतो. जर क्रिया नंतर घडणार आहे असा जर तुला अर्थबोध झाला असेल तर त्याला तू भविष्य काळ असे म्हणतो. जर क्रिया आता घडत आहे असा अर्थबोध होत असेल तर त्याला वर्तमान काळ म्हणतो. आणि जर क्रिया घडून गेली असा अर्थबोध होत असेल तर त्याला आपण भूतकाळ असे म्हणतो. आता आपल्याला उदाहरण दिले, मी चेंडू खेळतो. मी चेंडू खेळतो. आता काळाचे परत 4 प्रकार पडतात. हे एकदाचा स्क्रीनशॉट मारून घ्या. हे तुमच्या वहीवर लिहून घ्या. एवढंच करा, बाकी काही तुला येत नाही ते उपकाळांचं सांगतो तुम्हाला. ओके. चला, तर काय करायचं आपल्याला? मी चेंडू खेळतो. मी चेंडू खेळतो. वाक्यातील काय ओळखायचं आहे? काळ ओळखायचा आहे. मी चेंडू खेळतो. वाक्यातील काय करायचं आहे? काळ ओळखायचा आहे. द्या लक्ष. मी चेंडू खेळतो. मी चेंडू खेळतो. वाक्यातील काय करायचं आहे? काळ ओळखायचा आहे. आता इथं मी काय करतोय? पहिल्यांदा मला क्रियापद ओळखायचं आहे. तर वाक्यातलं क्रियापद हे खेळतो आहे. वाक्यातलं क्रियापद काय आहे? खेळतो आहे. कसं ओळखलं? क्रियापदाशिवाय वाक्य पूर्ण होत नाही. लक्षात ठेवा, क्रियापदाशिवाय वाक्य पूर्ण होत नाही. मी क्रियापद झाकून ठेवलं, मी चेंडू एवढं सांगितलं, वाक्य पूर्ण झालं का? मी चेंडू पुढं काय? खेळतो, खेळत नाही, काहीतरी असायला पाहिजे ना. खेळणार, खेळेल, काहीतरी असायला पाहिजे. मी फक्त म्हणलं मी चेंडू, क्रियापद मी झाकून ठेवलं तर मला
काय भेटलं? वाक्य अधुरं भेटलं. जेव्हा मी क्रियापद टाकलं खेळतो तेव्हा वाक्य मला काय भेटलं? पूर्ण भेटलं. म्हणजे या वाक्यामध्ये ज्या शब्दाशिवाय वाक्य पूर्ण होत नाही त्याला आपण क्रियापद असे म्हटलं. ज्या शब्दाशिवाय वाक्य पूर्ण होत नाही त्याला आपण क्रियापद म्हटलं. खेळतो हे क्रियापद आहे. खेळतो हे क्रियापद आहे. मग आता खेळतोय ही क्रियापद काय सांगते? क्रियापद काय सांगते? खेळतो. क्रिया काय आहे? चालू आहे. क्रिया काय आहे? क्रिया चालू आहे. क्रिया चालू आहे असा अर्थबोध करून देते. चालू आहे. त्याचे खेळण्याची क्रिया काय आहे? चालू आहे. त्याची जर खेळण्याची क्रिया चालू असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे? चालू काळ म्हणणार आहे. चालू काळ कोणता आहे? चालू काळ कोणता असतो? वर्तमान काळ. कोणता असतो? वर्तमान काळ असतो. वर्तमान काळ. आता पाहे बघा, वर्तमान काळाचे परत 4 प्रकार पडले. चालू वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ, चालू अपूर्ण वर्तमान काळ. आपण म्हणतो ना चालू पूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण वर्तमान काळ. लक्षात घ्या. आता इथे ऑप्शन मध्ये गडबड करून टाकली त्यांनी. काय? चालू वर्तमान काळ म्हणजे याला अपूर्ण काळ असे म्हणतात. अपूर्ण काळ असे म्हणतात. साधा वर्तमान काळ याला आपण चालू पूर्ण वर्तमान काळ म्हणजे याला आपण काय म्हणतो? पूर्ण काळ असे म्हणतो. आणि याला रीती काळ म्हणू. आपण काय म्हणू? रीती काळ म्हणू. आता यांनी काय केलं माहिती का? ऑप्शन देताना पाहिजे चालू पूर्ण वर्तमान काळ म्हटले म्हणजे हा पूर्ण वर्तमान काळ आहे आणि हा परत पूर्ण वर्तमान काळ म्हणजे दोन्ही ऑप्शन सारखे दिले. म्हणजे हे आपलं उत्तर येणार आहे का? अजिबात नाही. फसवलं त्यांनी आपल्याला ऑप्शन मध्ये. आता वर्तमान काळाचे खरे 4 प्रकार कोणते? चालू वर्तमान काळ म्हणजे अपूर्ण, साधा वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ. ओके. तर यानं काय दिलं बघा? चालू पूर्ण वर्तमान काळ म्हणजे पोट्ट्याने लगेच दिलं पाहिजे वा हे चालू पूर्ण वर्तमान काळ. आबे रताळ्या, या वाक्यामध्ये क्रिया पूर्ण झाली असा अर्थबोध झालाच नाही. आजीने गोष्ट सांगितली असा अर्थबोध झालाच नाही. नाही तर मी चेंडू खेळलो असा अर्थबोध झालाच नाही ना. खेळलो असतो तरी तो पूर्ण वर्तमान काळ आला असता. पण इथे याची खेळण्याची क्रिया काय? मी चेंडू खेळतोय याची खेळण्याची क्रिया चालू आहे. याची खेळण्याची क्रिया काय? चालू आहे. जर एखाद्या वाक्यामध्ये क्रिया जर चालू असेल तर त्याला आपण अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ असे म्हणतो. मी जेवण केले. काय म्हटलं? मी जेवण केले. मी चेंडू खेळलो. मी अभ्यास केला. मी शिकवले आहे. होते म्हटलं असतं तर भूतकाळ. मग हे शब्द साध्या वर्तमान काळात वापरतात. पण मी चेंडू खेळतोय माझी क्रिया इथं चालू आहे याला आपण काय म्हणणार आहे? चालू वर्तमान काळ. गवळी धार काढतो. आजी गोष्ट सांगते. आजीने गोष्ट सांगितली. ओके. सांगितली म्हणजे ती पूर्ण झाली. आजीने गोष्ट सांगितली होती भूतकाळात गेली. आजी गोष्ट सांगते वर्तमान काळामध्ये आहे म्हणून याला काय म्हणायचं? आणि ही क्रिया काय? चालू आहे. आजी गोष्ट सांगेल भविष्य काळात गेलं. मी चेंडू खेळतो. मी चेंडू खेळेल. मी चेंडू खेळेल. खेळेल म्हटलं तर भविष्य, खेळतो म्हटलं तर वर्तमान काळ. मी चेंडू खेळतोय. खेळतोय म्हणजे माझी क्रिया काय? सुरू आहे. जर इथं मी असं म्हटलं असतं मी चेंडू खेळत आहे. काय म्हटलं असतं? मी चेंडू खेळत आहे. आहे हे क्रियापद काय दाखवतं रे? अपूर्ण दाखवत आहे. काय दाखवतोय? अपूर्ण दाखवत आहे. म्हणजे याला आपण चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ म्हटलं असतं. पण मी तुम्हाला नेहमी सांगितलंय साध्या वर्तमान काळामध्ये किती शब्द असतात? 3 शब्द असतात. मी चेंडू खेळतोय. ओके. चला पुढे. मी नियमितपणे वर्तमानपत्र वाचत असे. मी नियमितपणे वर्तमानपत्र वाचत असे म्हणजे ही क्रिया कशात घडली आहे? भूतकाळात घडलेली आहे. आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची पुरावा. भूतकाळात जर असे हा क्रियापद लावून आला असेल, जर वाक्यामध्ये डायरेक्ट पाठच करून ठेवा, जर वाक्यामध्ये असे हा क्रियापद लावून आला असेल तर त्याला डायरेक्ट रीती भूतकाळात देऊन टाकायचं. कशात? रीती भूतकाळामध्ये. कुठं? रीती भूतकाळामध्ये. रीती भूतकाळामध्ये केव्हा द्यायचं? जर आपल्याला एखादी क्रियापद, जर आपल्याला एखादं क्रियापद असं आलं असेल तर ते उदाहरण डायरेक्ट रीती भूतकाळाचं टाकून द्यायचं. असे म्हणजे काय व्हायचं की वारंवार घडायची ती क्रिया. मग भूतकाळातली क्रिया जर वारंवार घडत असेल तर त्याला आपण रीती भूतकाळ असे म्हणतो. भूतकाळाचे 4 प्रकार पडतात. एक साधा भूतकाळ. साधा भूतकाळ. साधा भूतकाळ सिंपल टेन्स आपण म्हणतो ना फास्ट. साधा भूतकाळ. साधा भूतकाळ म्हणजे काय? तर बघ
मी चेंडू, मी अभ्यास केला, मी मी वर्तमानपत्र वाचले, क्रिया माझी संपली. मी शाळेत गेलो होतो, होतो पूर्ण झाला तो. साधा भूतकाळ म्हणजे एकदम सिंपल क्रिया, 3 शब्द येणार बाबा, जास्त नाही. गवळीने धार काढली, आईने स्वयंपाक केला, आम्ही शाळेत गेलो संपला विषय. आम्ही शाळेत चाललो, चालू या साधा वर्तमान. आम्ही शाळेत जाईल, भविष्यात येईल. ओके, तर याला काय म्हणायचं, साधा काळ. साधा काळ नेहमी 3 शब्दात येतो बोराव, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्या नेहमी म्हणजे काही काही उदाहरणं येतात 4-4 शब्दामध्ये, पण आपल्यासाठी जर आलं तर 3 शब्दातच येणार. ओके, आपली लेवल 7वी 10वी ची आहे. पुढे त्यानंतर दुसरा काळ, दुसरा भूतकाळ म्हणजे चालू भूतकाळ, चालू किंवा अपूर्ण भूतकाळ. चालू किंवा अपूर्ण भूतकाळामध्ये होता होती हे क्रियापद लावले जातात. काय होता होती, काय होता होती म्हणजे बघ कसं, ती जेवण करत होती, ती वर्तमानपत्र वाचत होती, तो अभ्यास करत होता, बाबा शेतात चालले होते, आई स्वयंपाक करत होती. काय होता होती हे क्रियापद लावले आपण, होता होती. आता मी काय म्हंटल, ती जेवण करत होती. मला बाब्याचा फोन आला, बाबा म्हणे मास्तर तुम्ही येताय म्हणे, तुम्ही येता तुमच्या रस्त्यावरती माझ्या प्रियसीचं, प्रियकरणीचं, माझ्या हृदयाचं घर आहे म्हणे. आणि ती काय मग फोनच उचले ना, आबे रताळ्या तोयासारख्या 18 जणांची ती फोन उचले ना. आता 19व्या संघ बोलतीये बाब्या ती. ओके, तर ती काय करते सध्या बघून या बुवा, काय लग्न विग्न झालंय की काय. मग मी येत होतो मामा, हा म्हणलं आता जाऊ द्या, लेकरू हे सांगितलं लेकरानं. डोकून पाहिलं, ती जेवण करत होती, तेव्हा मी जेव्हा तिला पाहिलं, ती जेवण करत होती, ती क्रिया मी याला येऊन सांगितली. जर एखादी क्रिया आपण डोळ्यानं बघितली असेल आणि ती क्रिया काही काळानंतर जर दुसऱ्याला जाऊन सांगितली असेल, असा अर्थबोध झाला असेल, तर त्याला चालू किंवा अपूर्ण भूतकाळ असे म्हणायचं. काय म्हणायचं, चालू किंवा अपूर्ण भूतकाळ. मग मी पाहिलं होतं ती जेवण करत होती, मग ती जेवण करते हे मी पाहिलं, याला येऊन काय सांगितलं, ती जेवण करत होती. आई स्वयंपाक करते हे मी पाहिलं, बाबांना जाऊन सांगितलं आई स्वयंपाक करत होती. बाबा शेतात चालले आहेत, बाबांना पाहिलं, आजीला जाऊन सांगितलं बाबा शेतात चालले आहे. ओके, बाब्या शाळेत चालला आहे, बाब्या शाळेत चाललाय, दुधाची किटली घेऊन बाब्या मी गावातून येत होतो, बाब्या शाळेत चालला होता, बाब्याची आजी वाटावर एकाला त्याला विचारत होती, अबे महा नातू दिसला का रे, कुठं आहे पोट्ट्याहो, महा नातू कुठं दिसला का. मला पण म्हणली आहे बाब्या, काय महा नातू दिसला का रे बाबा, ए बाबा महा नातू दिसला का. मग मी म्हंटल आजी तुमचा नातू, तुमचा बाब्या शाळेत चालला होता, म्हणजे मी ज्याला पाहिलं तेव्हा तो शाळेत चालला होता. आता तो पोचला की नाही मला माहित नाही, पण मी जेव्हा पाहिलं तेव्हा तो चालला होता. ती क्रिया आजीला येऊन सांगितली. याला काय म्हणायचं, चालू किंवा अपूर्ण भूतकाळ. त्यानंतर तिसरा प्रकार म्हणजे काय, पूर्ण भूतकाळ. पूर्ण भूतकाळ, भूतकाळाची क्रिया जर पूर्ण झाली असा अर्थबोध होत असेल तर त्याला पूर्ण भूतकाळ म्हणायचं. आईने मला आवाज दिला, आई म्हटली बंट्या जाय म्हणे, काय तो ह्या पप्पाला सण स्वयंपाक झालाय, जेवण करायला चला. मग मी बाबाला जाऊन काय म्हटलं, बाबा आईचा स्वयंपाक झाला आहे, आईचा स्वयंपाक झाला होता, आईचा स्वयंपाक झाला होता, आहे नाही आहे वर्तमान काळातील, आईचा स्वयंपाक झाला होता. म्हणजे मी पाहिलं ना, मग जाऊन लगेच आईचा स्वयंपाक झालाय की नाही, आईना काय बनवलंय झपा पाहून घेतलं. मग पाहिली क्रिया, बाबाला जाऊन काय सांगितलं, आईचा स्वयंपाक झाला होता. काय सांगितलं, बंट्या शाळेत गेला होता. आजीनं मला विचारलं, मी शाळेच्या गेट पासून चाललो होतो, बंट्यानं शाळेत एंट्री मारली होती, घंटा टन 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 वाजली होती. आजीनं मला विचारलं महा बंट्या कुठं दिसला. मग मी आजीला सांगितलं, आजी बंट्या शाळेत पोहोचला होता. पोहोचना याच्या ऐवजी मी काय शब्द वापरला, बंट्या शाळेत गेला होता. गवळीवाला काय करत होता, धार काढत होता. धार काढून झाल्यानंतर तो किटली भरत होता. मला शेजारच्याने विचारलं, करे भाऊ तो गवळीवाला काहून आला नाही. मी तिला म्हटला, ते गवळ्याची धार काढून झाली होती, तो येऊ शकतो कधी पण, त्याची धार काढून झाली होती. म्हणजे जर क्रिया पूर्ण झाली ही मी बघितली असेल, क्रिया पूर्ण झाली ही बघितली असेल आणि दुसऱ्याला येऊन सांगितले असेल, तर त्याला आपण पूर्ण भूतकाळ असे म्हणतो. काय म्हणतो, पूर्ण भूतकाळ. पूर्ण भूतकाळ कधी म्हणू, जर क्रिया पूर्ण झाली हे बघितलं आणि दुसऱ्याला येऊन सांगितलं तर त्याला पूर्ण भूतकाळ म्हणायचं.
काय पूर्ण भूतकाळ. आणि त्यानंतर शेवटचा चौथा प्रकार म्हणजे काय रीती भूतकाळ. चौथा प्रकार म्हणजे काय रीती भूतकाळ. जर भूतकाळाची क्रिया जर वारंवार घडत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे रीती भूतकाळ म्हणणार आहे. आणि मी तुम्हाला सांगितले रीती भूतकाळामध्ये कशाचा वापर करतो आपण असे या क्रियापदाचा वापर करतो. म्हणजे काय वारंवार भूतकाळाची क्रिया कशी घडते वारंवार घडते. मग बघ आम्ही शेतात जात असे लहानपणी आम्ही शेतात जात असे वारंवार घडायची. बाबा गावाला जात असे आई स्वयंपाक करत असे बाबा शेतात जात असे काय वारंवार घडायची. जर भूतकाळाची क्रिया वारंवार घडत असेल ती नियमित वर्तमानपत्र वाचत असे म्हणजे वर्तमानपत्र वाचण्याची क्रिया काय व्हायची तिची वारंवार घडायची. याला आपण काय म्हणतो रीती भूतकाळ असे म्हणतो. ऑप्शन क्रमांक 3 याचं आपलं काय योग्य उत्तर आहे. समजलं येस या नो मला कमेंट बॉक्स मध्ये रपारपा काय करणार तुम्ही सांगणार. काय उत्तर आलं रीती भूतकाळ. पुढे पुढे क्वेश्चन काय गंगा ही पवित्र नदी आहे यातील गंगा शब्दाची जात ओळखा. गंगा या शब्दाची काय ओळखायची जात ओळखायची आहे. आता शब्दाच्या जातींचा जर आपण विचार केला तर TCS IPS आपल्याला शब्दांच्या जातीवरती 1 ते 2 क्वेश्चन हमखास विचारते. तर लेकरांनो लक्षात घ्या शब्द म्हणजे काय जेव्हा तू एखाद्या व्यंजनामध्ये स्वर टाकतो तेव्हा तुला अक्षर भेटतं. जेव्हा एखाद्या व्यंजनामध्ये स्वराचा समावेश करतो तेव्हा आपल्याला भेटतं ते अक्षर. व्यंजनामध्ये जर स्वराचा समावेश केला तर आपल्याला अक्षर भेटतं. आणि अक्षरांची जर योग्य मांडणी केली तर आपल्याला शब्द भेटतो. तर आपल्याला काय भेटतो शब्द भेटतो. अक्षरांची जर योग्य मांडणी केली तर आपल्याला भेटतो शब्द. शब्दाच्या मुख्य दोन जाती आहेत. एक म्हणजे विकारी दुसरी म्हणजे अविकारी. विकारीला आपण सव्यय म्हणतो अविकारीला आपण अव्यय म्हणतो. विकारी म्हणजे नाम लिंग वचन विभक्तीनुसार बदलणाऱ्या जाती. अविकारी म्हणजे नाम लिंग वचन विभक्तीनुसार न बदलणाऱ्या जाती. आता तुम्हाला पाठ करून ठेवावं लागतील शब्दाच्या विकारी जाती कोणत्या आणि शब्दाच्या अविकारी जाती कोणत्या यावरती लेकरांनो आपल्याला क्वेश्चन विचारला जातो. तर द्या लक्ष शब्दाच्या ह्या विकारी जाती आहे आणि शब्दाच्या ह्या अविकारी जाती आहे. इकडे शब्दाच्या काय आहेत पुराव अविकारी जाती आहे. शब्दाच्या विकारी जाती आहे शब्दाच्या अविकारी जाती आहे. शब्दाच्या विकारी जाती कोणत्या तर लक्षात घ्या शब्दाची पहिली विकारी जाते नाम दुसरी आहे नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद. नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद. नाम सर्वनाम विशेषण आणि 4 नंबरला काय आहे पुराव क्रियापद आहे. 4 नंबरला काय क्रियापद. या शब्दाच्या विकारी जाती आहेत नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद. शब्दाच्या अविकारी सुद्धा 4 जाती आहेत. त्यातली पहिली जात म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. दुसरी म्हणजे शब्दयोगी अव्यय. याच्यावरती आपल्याला खूप वेळेस क्वेश्चन विचारलाय शब्दयोगी अव्यय. तिसरे म्हणजे क्रिया विशेषण अव्यय आणि उभयनवीय अव्यय. क्रिया विशेषण अव्यय आणि चौथी म्हणजे उभयनवीय अव्यय. उभयनवीय अव्यय. या शब्दाच्या 4 जाती आहेत पुराव कोणत्या अविकारीमध्ये आणि या शब्दाच्या विकारीमध्ये काय आहेत 4 जाती. म्हणजे शब्दाच्या एकूण जाती किती आहेत शब्दाच्या एकूण 8 जाती आहेत. हाही क्वेश्चन आपल्याला विचारला जाईल. शब्दाची एकूण जाती किती आहेत शब्दाचे एकूण 8 जाती आहेत. नाम सर्वनाम विशेषण क्रियापद केवल प्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय क्रिया विशेषण अव्यय आणि उभयनवी अव्यय. या अविकारी 4 आणि ह्या विकारी 4. नाम म्हणजे काय एखाद्या गोष्टीला एखाद्या ठिकाणाला दिलेले नाव जे असते त्याला आपण नाम असे म्हणतो. मग नामाचेही प्रकार पडतात भरपूर. त्यानंतरला सर्वनाम काय असतं नामाऐवजी वापरला जाणारा शब्द असतो. मला नाम हा शब्द वापरायचा नाही मला त्याऐवजी दुसरा शब्द वापरायचा आहे तर त्याला आपण सर्वनाम म्हणतो. मराठी व्याकरणामध्ये 9 सर्वनामे आहेत. आपल्याला क्वेश्चन विचारलं जाईल तू मी लिहून घे. तू मी हा जो तो कोण काय आपण स्वतः. तू मी हा जो तो कोण काय आपण स्वतः.
तू मी हा जो तो कोण काय आपण स्वतः असे 9 सर्वनामे आहेत. मराठी व्याकरणामध्ये एकूण सर्वनाम किती असा क्वेश्चन आपल्याला विचारला जातो. मराठी व्याकरणामध्ये एकूण सर्वनामे 9 आहे. विशेषण, विशेषण म्हणजे काय, जो नामाची विशेष माहिती सांगतो त्याला विशेषण म्हणतात. नामाची विशेष माहिती सांगणारा शब्द, नामाची विशेष माहिती सांगणारा शब्द, विशेष माहिती, नामाची विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला विशेषण म्हणतात. मग मी म्हटलं आई मायाळू आहे, आई दयाळू आहे. ओके, बाबा मायाळू आहात, बाबा रागीट आहात, सोन्या काय म्हणतो प्रेमी आहे, प्रेमी आपला सोन्या काय प्रेमी आहेत. असं एखादं नाव असतं रे, असं एखादं काय असतं नाव असतं आणि ते तुला दिसत नाही, त्याला भाववाचक नाम सुद्धा तू म्हणतो. आता तू काय म्हटलं बघ या बगीचा पाहिला आपण, बगीचा, मग तू काय म्हटला बगीचा सुंदर आहे. अरे त्याचं विशेषण सुंदर आहे. रमेश हुशार आहे, सोनाली काळी आहे, गुड्डी फार छान आहे. छान काय झालं, तिचं विशेषण झालं, तिच्यात काहीतरी तो गुण असतो. ओके, याला आपण काय म्हणतो विशेषण म्हणतो. वेगवेगळ्याचे प्रकार पडतात. याच्या क्रियापदाशिवाय वाक्य पूर्ण न होणारा शब्द, वाक्य पूर्ण न होणारा शब्द, न होणारा शब्द. आता क्रियापद वाक्याच्या शेवटीच येईल असं नाही. क्रियापद हे वाक्याच्या शेवटीच येईल असं नाही. केवळ प्रयोग घ्यावे, नुसता केवळ प्रयोग. शब्दाला शपूत फुटणे, क्रियापदाची विशेष माहिती, उभय नवी यावे, बाबा ढपकन काय येतं चिन्ह येत. चल, तर याचं एकदा मी तुम्हाला काय करेल उद्या सांगेल. आधी आपण आज हे शिकू, म्हणजे वेळ याभावी. याच्यावर उद्या एक प्रश्न घेऊन टाकू, उद्या हे शिकू, कारण आज याच्यावरती आपल्याला प्रश्न इथे दिलेला आहे. काय गंगा ही पवित्र नदी आहेत, यातील गंगा हे काय आहे. चला द्या लक्ष. आता नामाचे प्रकार पडतात. नामाचे काय पडतात प्रकार पडतात. काय नावाचे प्रकार पडतात, विशेष नाम, सामान्य नाम, भाववाचक नाम, असे नामाचे प्रकार पडतात. विशेष नाम, नामाचे प्रकार काय पडतात, विशेष, सामान्य आणि भाववाचक, भाववाचक असे नामाचे प्रकार पडतात. एखाद्या नावाला, एखाद्या गोष्टीला तू नाव दिलेलं आहे पण तिचा फक्त तुला असण्याचा अर्थबोध होतो, म्हणजे तुला त्याचा असण्याचा भास होतो, त्याला तू भाववाचक नाम म्हणतो. म्हणजे कसं, ती प्रेमाळू आहेत, याच माझं तिच्यावर लई प्रेम आहे, लई प्रेम आहे. काय शब्द वापरला तू, प्रेम, लई प्रेम. दिसतं का डोळ्यानं, अजिबात नाही. तर याला भाववाचक म्हणायचं. सामान्य नाम म्हणजे नेहमी ग्रुपमध्ये येतात. कसे येतात पुराव, ग्रुपमध्ये येतात. डोंगर, पर्वत, नद्या, गाव, देश असे कसे येतात ग्रुपमध्ये. जे ग्रुपमध्ये वापरले जातात त्याला आपण सामान्य नाम म्हणतो. आणि विशेष नाम म्हणजे काय, विशेष नाम म्हणजे एखाद्या गोष्टीला दिलेले जे विशेष नाव असते. एखाद्या, आता समजा मै महाराष्ट्रात ओळख व्हावी, पोट्यानं मास्तरला काहीतरी ओळखावं म्हणून माझ्या घरच्यांनी मला दिलेलं जे नाव आहे त्याला आपण विशेष नाम म्हणणार. ओके, संभाजीनगर शहर हे संभाजीनगर शहराची ओळख व्हावी म्हणून दिलेलं नाव आहे. अहिल्यानगर, उस्मानाबादला धाराशिव नाव दिलंय मुंबईची ओळख व्हावी जगात म्हणून मुंबईला दिलेले एक नाव आहे, याला आपण विशेष नाम म्हणतो. तसं गंगा हे काय आहेत, एक गंगा नदीची एक ओळख असावी, गंगा नदीची एक काय असावी, ओळख असावी म्हणून गंगेला दिलेले एक नाव आहे, त्याला आपण विशेष नाम असे म्हणणार. ऑप्शन क्रमांक 2 याचं काय आहे पुराव योग्य उत्तर आहे. चला, त्यानंतर बाकीच्या गोष्टी तुला माहितीये. नामाऐवजी वापरला जाणारा शब्द सर्वनामे, नामाची विशेष माहिती सांगणारा शब्द विशेषणे, आणि क्रियापदाशिवाय वाक्य पूर्ण होत नाही. संघ राज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश येणार नाही. संघ राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये कुणाचा समावेश येणार नाही, राष्ट्रपती, सरन्यायाधीश, पंतप्रधान, पंतप्रधान की मंत्रिमंडळ. संघ राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये संघ राज्याच्या शासन व्यवस्थेचे प्रमुख 3 अंग पुरावा आहे. संघ राज्याच्या शासन व्यवस्थेचे 3 अंग आहे. संघ राज्य शासन व्यवस्था, संघ राज्याच्या शासन व्यवस्थेचे प्रमुख अंग किती आहे असा तुला क्वेश्चन विचारला जाईल. संघ राज्याच्या शासन व्यवस्थेचे प्रमुख 3 अंग आहे. संघ राज्याच्या शासन व्यवस्थेचे प्रमुख 3 अंग आहे. तिन्ही पॉइंट महत्वाचे, कारण तुला न्यायालयाचा पेपर द्यायचा आहे. बघ, संघ राज्य शासन व्यवस्थेचं पहिलं जे अंग आहे याला आपण कार्यकारी मंडळ असे म्हणतो, कार्यकारी मंडळ असे म्हणतो. संघ राज्य शासन व्यवस्थेत दुसरं जे अंग आहे त्याला आपण कायदे मंडळ असे म्हणतो, कायदे मंडळ असे म्हणतो. आणि संघ राज्य शासन व्यवस्थेत तिसरे जे अंग आहे त्याला आपण न्याय मंडळ असे म्हणतो, न्याय मंडळ. हे संघ राज्य शासन व्यवस्थेचे प्रमुख 3 अंग आहे. संघ राज्य शासन व्यवस्थेचे काय प्रमुख 3 अंग आहेत. कायदे मंडळाचं काम काय, संघ राज्याचा म्हणजे केंद्र सरकारचा, म्हणजे भारताचा कायदा तयार करणे, केंद्र कायदा तयार करणे, कायदा तयार करणे, याला कायदेकारी मंडळ सुद्धा म्हणत्या.
याला साध्या भाषेत संसद सुद्धा म्हणतात. संसदेची तरतूद भारताच्या संविधानाच्या कलम 79 मध्ये आहे. याला साध्या सरळ आणि सोप्या भाषेत संसद म्हणतात. संसदेची तरतूद कलम 79 मध्ये आहे. त्यानंतर कार्यकारी मंडळ ह्यो कायदा तयार केल्यानंतर या कायद्याची अंमलबजावणी करणे, कायदा लागू करण्याचं काम करतात. कायदा लागू करण्याचं काम हे करतात. कायदा लागू करण्याचं काम कोण करतं? कार्यकारी मंडळ करतात. आणि न्याय देण्याचं काम न्याय मंडळ करतं. न्याय मंडळ काय करतं? न्याय देण्याचं काम करतं. न्याय देणे, न्याय देण्याचं काम न्याय मंडळ करतं. हा पॉइंट लक्षात ठेवा. ओके, तिघांचे कार्य तुम्हाला कळाले. कायदे मंडळ म्हणजे कायदेकारी मंडळ म्हणजे संसद, केंद्र सरकारचा कायदा तयार करणे. कायदा लागू करण्याचं काम कार्यकारी मंडळ करतं आणि न्याय देण्याचं काम न्याय मंडळ करतं. आता तुम्हाला न्यायालयात क्वेश्चन विचारला जाईल. भारताची न्याय व्यवस्था टिंबटिंब स्वरूपाची आहे. तुम्ही न्यायालयाचा अभ्यास करताय पोट्यावर, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल. भारताची न्याय व्यवस्था टिंबटिंब स्वरूपाची आहे. भारताच्या न्याय व्यवस्थेचे स्वरूप सिंगल आहे, एकेरी आहे. भारताच्या न्याय व्यवस्थेचे स्वरूप एकेरी आहेत. कोणत्याही मंत्र्याला संत्र्याला याच्यात हस्तक्षेप करता येत नाही. कोणत्याही मंत्र्या संत्र्याला आपल्या भारताच्या न्याय व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करता येत नाही. भारताची न्याय व्यवस्था एकेरी स्वरूपाची आहे. पॉइंट लक्षात ठेवा. कार्यकारी मंडळामध्ये 5 लोकांचा समावेश होतो. भारताच्या कार्यकारी मंडळामध्ये 5 लोकांचा समावेश होतो. ते 5 लोक तुमचे तोंडपाठ असणं काय आहे इथे गरजेचं आहे. एक म्हणजे भारताचे राष्ट्रपती. राष्ट्रपतींची तरतूद भारताच्या संविधानाच्या कलम 52 मध्ये आहे. कलम 52 मध्ये आहे. दुसरा म्हणजे उपराष्ट्रपती, कलम 63. उपराष्ट्रपती कलम 63. तिसरा म्हणजे भारताचे पंतप्रधान व पंतप्रधानाचे मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचे काय मंत्रिमंडळ यांचं कलम 74 आणि 75. 74 आणि 75. 74 व 75. आणि त्यानंतरला भारताचा महान्यायवादी. भारताचा महान्यायवादी याचं कलम 76. भारताचा सर्वोच्च कायदे पंडित महान्यायवादी, महाधिवक्ता राज्यात असतो महान्यायवादी, याचं कलम आहे 76. या लोकांचा समावेश कार्यकारी मंडळात होतो. भारताची कार्यकारी मंडळात कोणा समावेश होतो बघा? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी यांचा समावेश भारताच्या कार्यकारी मंडळात होतो. संघ राज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही. कार्यकारी मंडळात कोण कोण आहे? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, महान्यायवादी. राष्ट्रपती आहे, पंतप्रधान आहे, मंत्रिमंडळ पण आहे, पण सरन्यायाधीश नाहीये. म्हणजे आपलं योग्य उत्तर काय? ऑप्शन क्रमांक 2. आता कायदे मंडळात कोण कोण येतं लक्षात ठेवा. कायदा तयार, केंद्राचा कायदा तयार करण्याचं काम कायदे मंडळ करतात. कायदे मंडळाला संसद नावाने ओळखलं जातं. संसदेमध्ये तिघांचा समावेश होतो. पुरावा आपल्याला पाठ करून ठेवणं गरजेचं आहे. संसदेमध्ये तिघांचा समावेश होतो. तिघांचा. संसदेची तरतूद कलम 79 मध्ये. संसदेमध्ये राष्ट्रपती पण येतात. लक्षात ठेवा, राष्ट्रपतींचा सुद्धा समावेश संसदेमध्ये होतो. राष्ट्रपती कलम 52. लोकसभा कलम 81. लोकसभेची तरतूद कोण्या कलमात आहे असा क्वेश्चन तुला विचारला जाईल. तू जिल्हा न्यायालयाचा पेपर देतोय, तुला कलमांवर क्वेश्चन असणार आहे. लोकसभा कलम 81 आणि राज्यसभा कलम 80. राज्यसभा कलम 80. राज्यसभा हे संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे, पण दुसरे सभागृह आहे. पण काय? दुसरे सभागृह आहेत. लोकसभा हे संसदेचं कनिष्ठ सभागृह आहे, पण पहिले सभागृह आहेत. तर कायदे मंडळामध्ये राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा यांचा समावेश होतो. पुढे कायदे मंडळामध्ये. कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी यांचा समावेश कार्यकारी मंडळामध्ये होतो. कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ. आता न्याय मंडळ. भारताची न्याय व्यवस्थेचं स्वरूप काय? भारताची न्याय व्यवस्था एकेरी स्वरूपाची आहे. भारताची न्याय व्यवस्था एकेरी स्वरूपाची आहे. एकेरी स्वरूपाची भारताची न्याय व्यवस्था आहे. या न्याय व्यवस्थेमध्ये, न्याय मंडळामध्ये 3 लोकांचा समावेश होतो. भारताच्या न्याय व्यवस्थेमध्ये कोण कोण येतं लक्षात घ्या. एक, भारताच्या न्याय व्यवस्थेमध्ये कलम 124 नुसार कोण येतं? सर्वोच्च न्यायालय. कलम 124 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची तरतूद लक्षात ठेवा रताळ्या. सर्वोच्च न्यायालय. त्यानंतर कलम 214 नुसार उच्च न्यायालय
आणि तुझ्यासाठी होमवर्कला क्वेश्चन कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर द्यायचं. काय तर कनिष्ठ न्यायालयाचा समावेश कोणत्या कलमात आहे? तर तिसरं जे न्यायालय ते कनिष्ठ न्यायालय, त्यात जिल्हा फौजदारी न्यायालय आणि जिल्हा दिवाणी न्यायालय दोघांचाही समावेश होतो. मग पार तुझं पोटगी न्यायालय असू दे, कुटुंबिक न्यायालय 1988चं मुंबई हे पुणे येथे भारतातलं पहिलं कुटुंब न्यायालय स्थापन केले, सगळे कनिष्ठ न्यायालय येतात. ओके, तर ही भारताची शासन व्यवस्था आहे, संघ राज्याची शासन व्यवस्था आहे. याचा एकदा स्क्रीनशॉट मारून घे, तुम्हाला पाठ करून ठेवणं गरजेचं आहे. यावरती 100% तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल. ओके, कारण आपण जिल्हा न्यायालयाचा अभ्यास करतोय, जिल्हा न्यायालयाच्या भरपूर गोष्टी यात दडलेल्या आहेत. चला पुढे, ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी टिंब सभासद असतात. ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी टिंब सभासद असतात. तर लेकरांनो, ग्रामपंचायतीमध्ये सभासद म्हणजे सदस्य, ग्रामपंचायतीमध्ये सदस्यांची संख्या असते कमीत कमी 7 ते जास्तीत जास्त 17. 7 ते 17 ही ग्रामपंचायतीमधील सदस्यांची संख्या असते. जर तुम्हाला ग्रामपंचायतीचा सदस्य व्हायचा असेल तर तुमचं वय 21 वर्ष पूर्ण असावं. 21 वर्ष जर पूर्ण असेल तर तुम्हाला ग्रामपंचायतीची निवडणूक लढवता येते. ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी निवडणूक लढवण्यासाठी 21 वर्ष पूर्ण असावं, संबंधित गावचा नागरिक असावं. आणि त्यानंतरला तुला जर मतदान करायचं असेल तर तो हा वय वर्ष 18 पूर्ण असावं. ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी 7 तर जास्तीत जास्त 17 सदस्य असतात. ग्रामसभा बोलवण्याचं काम सरपंचाचं असतं. तर जन्म मृत्यूची नोंद ठेवण्याचं काम सरपंच ग्रामसभा बोलवतो, त्याचं अध्यक्षपद धारण करतो. 18 वर्षापुढील गावच्या सर्व नागरिकांना ग्रामसभेत समावेश करता येतो. त्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे काय तर जन्म मृत्यूची नोंद कोण ठेवतं? ग्रामसेवक. जन्म मृत्यूची नोंद ठेवण्याचं काम ग्रामसेवक करतो. हाही पॉइंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 1857च्या युद्धात वेळी टिंबटिंब हा भारताचा गव्हर्नर जनरल होता. आपल्याला माहितीये 1856 पर्यंत लॉर्ड डलहौसी गव्हर्नर होता. या लॉर्ड डलहौसी याचं अन्यायी धोरण, याचं आक्रमक धोरण, याचं खालसा करण्याचं धोरण यामुळे मोठ्या प्रमाणात 1857च्या उठावामध्ये नेत्यांनी समावेश घेतला होता. याच्या तारसाला घाबरून, म्हणजे यानं जे त्रास दिला किंवा यानं जे खालसाकरण केलं, यानं जे संस्थानिक ताब्यात घेतले, या गोष्टीला मोठा काय झाला, या गोष्टीमुळे काय झाला, मोठा तोटा झालेला आहे. 1857च्या उठावामध्ये लॉर्ड कॅनिंग नावाचा गव्हर्नर होता. या लॉर्ड कॅनिंगने 1857चा उठावाचा बिमोड केलेला आहे किंवा 1857च्या उठावाचा पडदा इंग्रजांच्या बाजूने घेतलेला आहे. कोणाच्या बाजूने घेतलाय? इंग्रजांच्या बाजूने लढवलेला आहे. 1857च्या उठावाला स्वातंत्र्य युद्ध किंवा स्वातंत्र्य समर नावाचा जो ग्रंथ आहे तो 1907 मध्ये सावरकरांनी लिहिलेला आहे. आणि नारा फाटक यांनी 1857च्या उठावाला उठावाची आपण म्हणतो ना भारतीय शिपायांची भावगर्दी असं नाव दिलेलं आहे. तोही मुद्दा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर वंदे मातरम हे गीत टिंबटिंब यांच्या आनंदमठ या कादंबरीतून घेण्यात आलेले आहे. आपल्याला माहिती आहे भारताचं राष्ट्रीय गीत म्हणजे जनगण मन, राष्ट्रीय गान म्हणजे वंदे मातरम आहे. जनगण मनची रचना रवींद्रनाथ टागोर यांनी केलेली आहे. तर त्याला संगीत 52 सेकंदाचं यश ठाकूर यांनी दिलेलं आहे. जनगण मन सर्वात पहिल्यांदा 1911ला गायलं गेलं. तर वंदे मातरम नावाची जी आपण म्हणतो राष्ट्रीय गान आहेत भारताचं, हे राष्ट्रीय गानचं संगीत जर आपण बघितलं तर हे संगीत 65 सेकंदाचं आहे. किती? 65 सेकंदाचं. आता तुमच्यासाठी क्वेश्चन आहे, तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचं. भारताचं राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गानाचा केव्हा स्वीकार करण्यात आला? तर हे वंदे मातरम जे आहे ना, हे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी आपल्या 85 साली 1885 साली बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी 1885 साली आनंदमठ नावाच्या कादंबरीमध्ये लिहिलेलं होतं. आता आपल्याला असंही क्वेश्चन विचारलं जाईल, आनंदमठ कादंबरी कुणाची आहे? तर आपलं उत्तर आहे बंकिमचंद्र चॅटर्जी. चला त्यानंतरला पुढचा क्वेश्चन, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती होती? 2011च्या जनगणनेनुसार आपल्याला विचारले. आजच्या जनगणनेचा अजिबात उल्लेख केलेला नाही, 2011च्या जनगणनेचा उल्लेख केलेला आहे. 2011ची लोकसंख्या जनगणना झाली. या 2011च्या लोकसंख्या जनगणनेनुसार 121 कोटी लोकसंख्या भारताची होती. या 121 कोटी लोकसंख्येपैकी सर्वात जास्त लोकसंख्या असणार राज्य यूपी होतं. सर्वाधिक लोकसंख्या असणार राज्य यूपी होतं. आणि सर्वाधिक लोकसंख्या यूपी नंतर महाराष्ट्र राज्याचा दुसरा क्रमांक लागला. महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक लागला? दुसरा क्रमांक इथे लागलेला आहे. म्हणजे लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य किती आपला दुसरा होता 2011ला. 2011ला महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या 11 कोटी 24 लाखाच्या दरम्यान होती. 11 कोटी 24 लाख.
11,24,00,000 लोकसंख्या महाराष्ट्र राज्याची होती 2011च्या लोकसंख्ये जनगणनेनुसार. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी महाराष्ट्र राज्यानं 9.36% लोकसंख्या व्यापलेली आहे. आपल्या 9.29% लोकसंख्या आहे. 9.36% महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे आणि 9.29% महाराष्ट्र राज्याची काय आहे लोकसंख्या आहे. महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर दोन गोष्टींवर आपल्याला टीसीएस वाले फसवतात. पहिली गोष्ट म्हणजे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या ठाण्यात होती. पण आपल्याला माहितीये 2014 या साली ठाण्यामधून पालघर नावाचा जिल्हा वेगळा झाला. 2014ला ठाण्यामधून पालघर नावाचा जिल्हा वेगळा झाला आणि 2014 पासून ते आजपर्यंत सर्वाधिक लोकसंख्या असणारा जो महाराष्ट्रातला जिल्हा आहे तो म्हणजे पुणे आहे. आज सर्वाधिक लोकसंख्या असणारा महाराष्ट्रातला जिल्हा पुणे आहे. आपल्याला दोन टाईपचे क्वेश्चन विचारले. पहिला, सर्वाधिक लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता? उत्तर द्यायचं पुणे. जर क्वेश्चन विचारला 2011 नुसार सर्वाधिक लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता? उत्तर द्यायचं ठाणे. महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्या सिंधुदुर्ग नावाच्या जिल्ह्यात आहे. सिंधुदुर्ग नावाच्या जिल्ह्यात महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या 2011 होती, आजही आहे. सर्वात कमी लोकसंख्या सिंधुदुर्ग. तर याचं योग्य उत्तर आपल्याला भेटलं 11.24 कोटी. तर चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी शेवटचा क्वेश्चन, हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्क साठी आपण शेवटचा क्वेश्चन नेहमी देत असतो आणि पुढील लेक्चर मध्ये तो क्वेश्चन आपण पहिल्यांदा घेत असतो. चला, क्वेश्चन आहे, आंध्र प्रदेश विभाजन करून कोणते राज्य निर्माण झालेले आहे? आंध्र प्रदेश राज्याचे विभाजन करून म्हणजे आंध्र प्रदेश राज्याचा तुकडा करून नवीन कोणते राज्य निर्माण झाले? गोंडावना, रायलसीना, तेलंगणा की हैदराबाद? या प्रश्नाचं उत्तर सर्व मित्रांनी आपल्या कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं. तर चला विद्यार्थी मित्रांनो, ही जी आपली रेकॉर्डेड बॅच आहे हिची फी अजूनही 499 रुपये आहे. ज्या विद्यार्थी मित्रांनी ही बॅच घ्यायची 7 जानेवारी पर्यंत जर तुम्ही बॅच घेतली तर तुम्हाला 499 रुपये पे करावे लागेल. पण 7 जानेवारी नंतर म्हणजे 8 जानेवारी पासून या बॅचची फी 699 रुपये होणार आहे. त्यानंतर कुणालाही सूट भेटणार नाही. ज्यांना बॅच घ्यायची आहे त्यांनी लवकरात लवकर ती घेऊन टाका. त्यानंतरला भेटूया पुढील लेक्चर मध्ये. व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू सो मच.